विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी जगदीश पाटील फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी या विषयाचं अध्यापन करतो. मित्रांनो, आज आपण कथा म्हणजे काय या घटकाचा थोडक्यात परिचय करून आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही कथा आलेली आहे. आज तीही कथा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही कथा अभ्यासण्यापूर्वी कथा म्हणजे काय हे थोडक्यात आपण समजून घेऊयात. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. कथेचा प्रारंभ हा अर्वाचीन मराठीतील कथा रचनेचा 1806 साली झाला. बाळबोध मुक्तावली या इसाप नीतीच्या भाषांतराने सदर कथेचा प्रारंभ झालेला आहे. त्यानंतर 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह ना आपटे यांनी करमणूक साप्ताहिकाची सुरुवात केली व त्यातून त्यांनी अनेक हृदयस्पर्शी कथा या प्रकाशित केल्या. कथेचे अनेक प्रकार आहेत, जसे की लघुकथा, दीर्घकथा, रूपक कथा, भयकथा, अद्भुत कथा, विज्ञान कथा, ग्रामीण कथा, दलित कथा. कथेचे घटक असतात तेही आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर कथेतले घटक, पहिला घटक असतो कथाबीज. आता कथाबीज म्हणजे काय, तर कथाकार हा त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरत असतो. त्यामुळे त्या कथेतली जी काही घटना असते ती घटना खूप महत्वाची ठरते आणि त्यामुळे कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. दुसरा घटक असतो कथेतला, तो म्हणजे कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव, वैशिष्ट्ये यांचा हळूवार जो काही तपशील आहे तो उलगडत कथाकार नेत असतो. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय हा वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. कथेच्या घटकात आणखीन एक महत्वाचा जो घटक असतो तो म्हणजे पात्रचित्रण. कथेत पात्र असतात. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा ही आपल्या वाचकांच्या समोर उभी करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीकता साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. कथेमध्ये आणखीन एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे वातावरण निर्मिती. कारण कथेमध्ये जर वातावरण निर्मिती केली तर या वातावरणाचा वाचकांवर थेट परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा ही सकस होते. आणि आणखीन एक कथेचा घटक म्हणजे संघर्ष, त्याला नाट्यमयता असं म्हटलं जातं. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचत असते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद, सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होऊ शकते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट हा वाचकाला आकर्षित करीत असतो. आणि त्यानंतर कथेमध्ये संवाद म्हणजे चटपटीत आकर्षक अशा संवादाला कथेमध्ये खूप महत्त्व असतं. कथेची भाषाशैली, मग अगदी ज्या वातावरणातून ती कथा कथाकाराला सांगायची आहे त्या पद्धतीची भाषा हा तो किंबहुना बोली भाषा हा आपल्या कथेमध्ये कथाकार मांडू शकतो, लिहू शकतो. कथेची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी समजून घेऊ. वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत कथेची. एकतर कथा ही मनोरंजन करीत असते. मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहेत. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार जर का कोणता असेल तर तो कथा आहे. कारण आपण पाहतो की दिवाळी अंकांमध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यांमुळेच ते मानाचं पान तिला मिळतं. आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुरादपणे लुटत असतात. अगदी लहानपणापासून आजी गोष्ट सांगते आणि प्रत्येकाला ती गोष्ट ऐकायला आवडते आणि त्यामुळे साहजिकच कथा
प्रबोधन तर करतेच करते, पण प्रबोधनाबरोबर ती उत्तम पद्धतीचं मनोरंजन सुद्धा करीत असते. कथेमुळे सुसंस्कार होत असतात. मनोरंजकता हा गुण जसा कथेमध्ये आहे, तसा मानवी मनावर संस्कार करणं ही जबरदस्त ताकद कथेत असते. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता इत्यादी जे गाभाभूत घटक आपण म्हणतो, याचा अंतर्भाव कथेत असतो. एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसा उमटवला जातो. या संस्कारक क्षमतेच्या वैशिष्ट्यांमुळेच तर कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. म्हणजे पुढे काय होणार, कथेत पात्र असतातच, मग ते प्रत्येक पात्र हे ठरलेलं असतं आणि त्यामुळे कथा इतकी रंगवली जाते किंवा इतकी रंजक केली जाते की ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला कुठेतरी उत्कंठा निर्माण होते की अरे पुढे कथेत आता काय होणार, कोणती घटना पुढे घडणार, आणि त्यामुळे कथा वाचकांची उत्कंठा वाढवत असते. कथा एककेंद्री असते. अनुभवाचे, रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य असते. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण हे मर्यादित असतं, म्हणूनच ती लहान असते, लघु असते, ती पसरट असते. किंबहुना कथेला साहित्यामध्ये एक चिंचोळा प्रकार आहे असंही म्हटलं जातं. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध हा घेतला जातो. मानवी जीवन हे सुखदुःखाने भरलेलं आहे आणि त्यामुळे जीवनस्पर्शी कथा व्हावी. अगदी राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर असो, नर्स असो वा गावातला लोकसेवक असो. तर आज आपण जी कथा प्रतिमा इंगोले यांची गढी अभ्यासणार आहोत, तिथं एक उत्तम शिक्षक बापू गुरुजी हे पात्र त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यातून आपण ती कथा जी काही आहे ती अभ्यासणार आहोत. म्हणजे कथेमध्ये एक धांडोळा घेण्याची ताकद असते. कथेला एकही जीवन विषय हा वर्ज नसतो. बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य, हीच तर कथेची खासियत असते. कथेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. मग हे सादरीकरण आपण अभिवाचन करून किंवा कथाकथन करून करीत असतो. मुळात जो लेखक कथा लिहित असतो तो उत्तम पद्धतीची कथा सादर सुद्धा करू शकतो. अनेक नामवंत लेखकांनी आपल्या कथा लिहिल्यात आणि त्या अगदी माणसांमध्ये जाऊन, व्यासपीठावर जाऊन स्वतः सादर देखील केल्यात. आता सादरीकरण करणे म्हणजे काय, तर सांगणे किंवा कथन करणे. कथा ही सादर केली जाते. कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही, पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नित्यनियमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे आणि उद्याही ती होत राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची कथा जी काही आहे त्या कथेचं अभिवाचन करणार आहोत. तत्पूर्वी गढी या कथेमध्ये बोलीभाषेचा प्रभावी वापर हा केला गेला आहे. या कथेचं वैशिष्ट्य असे आहे की डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी ही संपूर्ण कथा वैदर्भी बोलीत लिहिलेली आहे. आता बोलीभाषेतली ही कथा असल्यामुळे मला नागो कालेलकर असं म्हणतात की लोकांना भाषा शिकवण्याचे दिवस गेलेले आहेत आणि लोकांची भाषा शिकण्याचे दिवस आलेले आहेत. म्हणजे लोकांच्या भाषेमध्ये सुद्धा एक गोडवा असतो, एक लकब असते आणि एक लोकभाषेमुळे आपल्याला आनंद सुद्धा मिळत असतो. डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही कथा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्णतः वैदर्भी बोलीत त्यांनी ती लिहिलेली आहे. हे या कथेचं खास वैशिष्ट्य आहे. ही कथा रूपक कथा या प्रकारात मोडते. वि स खांडेकर, जी ए कुलकर्णींसारख्या लेखकांनी रूपक कथा लेखन हा प्रकार हाताळला. काही प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर करून सदर कथा ही आकाराला येताना आपल्याला दिसते. गढी कथेतील प्रमुख पात्र आहे बापू गुरुजी. बापू गुरुजी हे लेखिकेचे आजोबा. दुसरं प्रतीक या कथेत येतं गढी. गढी हे वैभवाचं, संस्कृतीचं आणि श्रीमंतीचं प्रतीक. गढी जुनी झाली, पडायला आली, तेव्हा गढीवरचे पाटील हे बापू गुरुजींच्या शेजारी राहायला आले आणि बापू गुरुजींच्या वडिलांना ते म्हटले की परबतराव, की तुमचा मुलगा हुशार दिसतो, त्याला तुम्ही शाळेत दाखल करा.
आणि तेथूनच ही कथा खऱ्या अर्थानं आकार घेते. पाटलांना अपत्य नव्हतं. बापूने तालुक्याला जाऊन शिकावं ही त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि झालं तसेच. शिक्षणाचा संपूर्ण खर्च पाटलांनी उचलला. बापू शिकले. बापू गुरुजींबरोबर असलेली सर्व मुले नोकरीला लागली. मात्र बापूंचे स्वप्न वेगळेच होते. बापू गुरुजींनी स्वतःहून नोकरी नाकारली आणि आपल्या गावाचा विकास करायचा या ध्येयाने त्यांना पछाडलं. त्याच अनुषंगाने त्यांनी शाळा सुरू केली. ही शाळा त्या परिसरात नावारूपाला आणली. त्यासाठी स्वतः त्यांनी शिक्षक म्हणून जबाबदारी घेतली. उत्तम असे विद्यार्थी त्यांनी शाळेतून घडवले. गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या बापूंचा तो वृथा संघर्ष आणि त्याची साक्ष म्हणून जणू लेखिकेने प्रतीक म्हणून वान नदी आणि वडाचे झाड तिथे वापरलेलं आहे. शाळाच नव्हे तर दवाखाना, पोस्ट ऑफिस, हायस्कूल हेही गावात आणावे यासाठी बापू गुरुजींनी आटोकाट प्रयत्न केला. पण आता काळ बदलला. गावातील काही लोकांनी बापू गुरुजींच्या विधायक कामात खोडा आणण्याचा प्रयत्न केला. माणसांची वृत्ती बदलली. आज गावातलं राजकारण बदललं, समाजकारण बदललं आणि म्हणूनच बापू गुरुजींसारख्या व्रतस्थी माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागला. बापू गुरुजींचं जे स्वप्न आहे पूर्णपणे गावाचा विकास करण्याचं, ते कुठेतरी अर्धवट राहिलं. याची बापू गुरुजींना खंत वाटते. कारण बापू गुरुजींचा मानसपुत्र एक पात्र म्हणून संपत या ठिकाणी आलेला आहे. संपत्या तो साध्या पटकी आजाराने त्या ठिकाणी मरण पावतो. बापू गुरुजीला याचं अतोनात दुःख होतं आणि म्हणून ते विडा उचलतात की काही झालं तरी या गावात दवाखाना आणायचा. हेही स्वप्न काही गावकऱ्यांमुळे बापू गुरुजींचं अर्धवट राहतं. जी वान नदी ऊर भरून वाहत होती ती आज कोरडी पडली होती. किंबहुना जे दुःख बापू गुरुजींचं तेच प्रतीक म्हणून या ठिकाणी वान नदी जी प्रतिमा लेखिकेने आणलेली आहे तीही दुःखी झाली, तीही कष्टी झाली. आज ती आटली, तीही भरभरून आता वाहत नाही. संस्कृतीचं प्रतीक, श्रीमंतीचं प्रतीक असलेली गढी ती आता पूर्णतः खचली. माणसांबरोबर गावही पालटलं. कालांतराने या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळतो. बापू गुरुजींना सन्मानाने त्या गावात त्या कार्यक्रमामध्ये बोलवण्यात येतं. पण बापू गुरुजींना मनोमन वाटतं की अरे हा कोरडा विकास, ही कोरडी भाषणं, हा कोरडा सत्कार त्यांना वाईट वाटतं. आणि त्याचमुळे वटवृक्ष खुंटल्याचा भास हा बापू गुरुजींच्या रूपातून तिथं आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे कार्यक्रमाची वाट न धरता बापू गुरुजी थेट आपल्या शेताची वाट धरतात. गावातील गढीने विकास पाहिला, तीच गढी आज अधोगती पाहते. आणि असं हे सगळं चित्रण केल्यानंतर आपल्या वाचकांना गढी कथेतून लेखिका अंतर्मुख करते. या कथेचं आपण विद्यार्थी मित्रांनो अभिवाचन करू, म्हणजे कथा अधिकाधिक आपल्याला समजेल. सातपुड्याच्या दुपट्यावर ते लहानूलं गाव वसेल होतं. गाव भोवताल सातपुड्याची झालर होती. गावा शेजून वान नदी झुमुमुये वाहत होती. वायता वायता या गावात काहीचीच वान नाही असं ते सांगत होती. गावची जमीन काही शार, लोण्यावानी मऊ, तिच्यातून दरसाल दाण्याचा पूर ये आणि वान नदी ऊर भरू भरू गावाचं कौतिक पाहे. या नदीच्या कराळी एक वडाचं झाड फुटू पाहत होतं. डोक्स्या एवढं झालं होतं. त्याचा कव्वा कव्वा हिरवटपणा गाववाल्याईले भुलवू पाहत होता. पण उन्हाळे पावसाळे झेलता झेलता तो गारच झाला होता. वाळा पडल्यानं पांडी पांडी गढी उघडी पडली होती. आज त्या गावात धामधूम सुरू होती. भोंगा वाजत होता, जो तो आज आनंदात होता. काऊन का त्या गावाले साजरं गाव म्हणून मान भेटला होता. आज ज्याच्या त्याच्या तोंडी हेच गोट होती. वान नदी भरभरू वायत होती. तिच्या कराळीवरला वड फुलू पायत होता. बापू गुरुजी बैठकीतल्या त्याईच्या पलंगावर बसेल होते. आज त्याईले कार्यक्रमाचं आवतन होतं. याच कार्यक्रमात गाववाल्याईनं त्याईचा सत्कार करायचं ठरवलं होतं. पण बापू गुरुजीले त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण आज राहू राहू त्याईले झाल्या गोठी सतावत होत्या. उभा जलम त्याईनं गाववाल्याईची सेवा केली होती. त्याईच्यासाठी रगत आटोलं होतं. आज मात्र वान नदीवानी त्याईचा ऊर भरभरून येत होता. एक एकच गोट त्याईले आठवत होती. बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. त्यानं गाववाल्याईले तालुक्याले शिकाले जा लागे. बापू गुरुजी तसे गरीबच. घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही, हेच गत आहे. पाटलाचा गळीवरला वाळा पळाल्यानं ते बापू गुरुजीच्या शेजीच गळी खाली राहायला आले होते. पाटलाले पोटी संतान नव्हतं. त्यानं ते बापू गुरुजीचा लाळ करत त्याईनंच बापू गुरुजीच्या बापाले म्हणलं होतं, परबतराव पोट्ट हुशार दिसते, त्याले शाहीत टाका. पाटील अहो चटणीवर तेल सापडत नाही या आणि गरीब आले आणि शाहीचा खर्च कोण करेल? अरे मी बसेल आहो ना,
तुला काय वाटलं मी कोळलच म्हणतो? बापू गुरुजी तालुक्याला गेले होते. त्याईच्या बाबतीत तेच फक्त इथले शिकेल होते, पण शिक्षण होता बरोबर त्याईले गावची होड लागली होती. त्याईच्या वर्गातले त्याईचे सारे गळी दूर शहरात नोकरीले लागले होते. बापू गुरुजीले ते हसत होते. अरे काय पळले हाय या नसत्या गोठीत, म्हणे आपण शिकलो तर गावाले सुधारले पाहिजे. अरे तू लाख सुधरवशील, गावाले तर सुधारले पाहिजे. हे पाय, आपलं कर्तव्य आपण करावं. अरे पोटासाठी तर नासूकला हाळ्याही पिंडाले झोमते, मग आपणही शिकायला सवारल्यावर तेच करावं काय? बापू गुरुजीनं कोणाचंच ऐकलं नाही. त्याईनं हरेक प्रकारे गावात शाळा उघडली आणि मास्तर म्हणून काम पाहणं सुरू केलं. तालुक्याले जाणाऱ्या हरेकच पोराचं नाव पटावर दाखल होऊ लागलं आणि गावच्या भाग्याचं एक एक सपन गुरुजीच्या डोळ्यात फुलू लागलं. वाण नदीची त्याईले संगत होती. रोज त्याईले नदी हुरूप देत होती. या नदीनंच लहानपणी तिच्यात पोयता पोयताच त्याईले गावच्या कळवळ्याचं वाण दिलं होतं. आता तिच्या कराळीचा वळ मोठा झाला होता. त्याले पारंब्या फुटू पाहत होत्या आणि गावातली गडी उन्हाळ्या पावसाळ्याशी झुंजत होती. वावटई ठाण मांडून उभी राहत होती. आता देश संवंत तर झाला होता. जिकडे तिकडे आनंद होता. आता आपल्याला आपला विकास करा लागते असे जो तो सांगत होता. बापू गुरुजी देशा ईशाईच्या पेरमानं भारून गेले होते. त्याईच्या वर्गातले गळी आता मोठे मोठे साहेब झाले होते. कुणी कुणी पुढारी झाले होते. असाच त्याईचा एक पुढारी व्हायल गळी गावात आला होता. तो गुरुजीले इलेक्शनात उभा राहायचा आग्रह करत होता, पण गुरुजी ऐकत नव्हते. ते म्हणत, अरे माणसानं पहिले पाणी पावावं आणि मग पोवावं. पाखरानं पहिले पख पारखावं आणि मग उळावं. उगा मोठेपणाची हाव काय कामाची? आणि हे बी तर आपल्या देशाची सेवा आहे. आपण तर पक्क ठरवलं आहे का आंधी लगीन शाहीचं. आणि खरंच जीव वतून ते शाहीचा विकास करत होते. राती यानं दिवसा काही पा ते आपले शाहीतच. त्याची लक्ष्मीच त्याची वाट पाहू पाहू थकून जाय. गेल्या शेवटी शाहीतच त्याईले शिदोरी धाळून दे आणि आपण जियाले बसे. अशा रात दिसाच्या मेहनतीनं 4थी लोक असणारी शाळा आता 7वी लोक झाली होती. सारे मास्तरही गुरुजी बरोबर राती बेराती शाहीत दिसत होते. वान नदीले कधी मधी येणारा पूर आता पटावरल्या आकड्याईले आला होता. नदीच्या कराळीवरल्या वडाले पारंब्या फुटल्या होत्या. गढी गावामंदी शान उभी होती. गुरुजीनं शाहीत तालीमखाना बी सुरू केला होता. त्या जमान्यात त्याच गावात इथलं लहान असून बी तालीमखाना होता. तसही त्या गावच्या शाहीतल्या पोट्याईची सर इलाक्यातल्या कोणच्या शाहीले येत नव्हती. भक्कमच ढाली कप शाहीनं जितून आणले होते. त्यानं चहूकडे त्याईची शाया गाजत होती. गावातल्या उचापती माणसाईले हे पावत नव्हतं. मले पा आणि फुलं वाहा हे त्याईचं धोरण होतं. नाही काही साधलं तर निदान जैताळेपणा करायला काय घोर आहे. कुठे गाळ कुठे उपळ हे त्याईचे धंदे सुरू होते. गुरुजीनं काही केलं का त्याला विरोध करायचंच. मग ते गोट कितीकही साजरी असे ना, हेच त्याईनं ठरवलं होतं. पण हाळ्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. गुरुजीही चांगल्या गुरुजीचा मान भेटला आणि गुरुजीच्या कष्टाचं सरकारनं चीज केलं. त्या वागती सत्कारात भेटेल पैशाचं त्याईनं गावात वाचनालय सुरू केलं. भोवतालच्या खेड्या पाळ्यातल्यांसाठी गावातच लहानसं बोर्डिंग चालू केलं आणि सरकारच्या पैशाचं चीज केलं. एक खळकूही त्यानं स्वतःसाठी खर्चला नाही. उलट बोर्डिंगाच्या दर सालच्या खर्चाचं वज त्याईच्या अंगावर पळलं. पण गाईचे शिंग गाईले भारी नसतातच. बोर्डिंगाच्या आठवणी बरोबरच गुरुजीले आठवला समत्या. साऱ्या लेकराईवर मायेची वाकय घालता घालता ते लेकरू जसं त्याईच झालं होतं. असाच हा समत्या बिना बापाचं लेकरू. पण आता त्याने बाप भेटला होता. त्या दिवशी तो राऊ राऊ गुरुजीले म्हणत होता, गुरुजी आज तुम्ही जाऊ नका ना अकोल्याले. मग गेले की 2-4 रोज येतही नाही. अरे आज शिक्षण समितीची बैठक आहे, मला गेलंच पाहिजे. आणि त्याच रोजी हा समत्या उभ्या पटकीनं गेला. गावात डॉक्टर नव्हताच, मग दवा पाणी कुठुललं. समत्या तुले मी दवा पाणी नाही देऊ शकलो रे, असं म्हणत येता बरोबर गुरुजी धाय धाय लढले होते. त्या वागतीच त्याईनं या गावात दवाखाना झालाच पाहिजे याची खुणगाट बांधली होती. आजही समत्याच्या आठवणीनं त्याईच्या मनात गलबलून आलं होतं. डोळ्याच्या कराळीवर पाण्याची धुवारी पसरली होती. समत्यानंच पहिलम सुट्ट्या त्याईले नाराज केलं होतं. पण तरीही ते हिम्मत बांधून उठले. वान नदीले पूर आलता.
लोक तो टेकला होता, पण तरीही गडी तग धरून होती आणि वान नदीचं मग मांग फिरली होती. गावात पोस्ट आणण्यासाठी त्याईनं कितीतरी कोशिश केली होती. उन्हाळ्यातल्या तपेल फुपाटातून पायीच तालुक्याले कितीतरी चक्रा मारल्या होत्या. त्याईच्या इथे बैलजोळी नव्हती आणि कोणाले मागायची त्याची दानतही नव्हती. त्यानं मग पायी जाणं भाग होतं आणि शाहीच्यानं उन्हाळ्याशिवीत रिकामपणही नव्हतं. पण त्याईच्या चक्रा कारणी लागल्या होत्या. गावाले पोस्ट भेटलं होतं, पण गावातल्या उचापत्याईले ते कसं सहन होईन. त्याईनं साऱ्या गावात सांगणं सुरू केलं, आपण आज लोक बातमी शिवी कोणाला चिठ्ठी पाठवली काय नाही ना, मग आताही आपल्याला हे पोस्ट काहीच कामाचं नाही. आणि लोकाईले ते खरं वाटत होतं. कारण का, आज लोक त्या गावात लेकराची गुळी आणि मरणाची चिठ्ठीच फक्त येत होती. म्हणून गावात पोस्ट येऊन बी किती दिवस कोणीच पत्र नेत नव्हतं आणि खपच नाही, म्हणून वरून या गावाला पोस्टाची जरूर नाही असं म्हणल्या जात होतं. गुरुजीले मात्र या गोटीचं दुःख होत होतं. त्याच्या भल्या मोठ्या कपायावर दुःखाच्या रेषा उमटत होत्या. माईच्या वाणी त्याचा जीव वांदरल्या अंदर लोये लोळत होता. त्याले वाटे, चाल वैरे पोरा आणि वैरे ढोरा, अशीच या लोकांची गत आहे. आपलं भलं कायच्यात आहे हेही या लोकाईले काहून कळत नसीन. आता मात्र कधी कधी त्याईले इरल्या वाणीच वाटत राहे. अंगणात उभं राहून ते गडीच्या इकडे पाहत. एवढी भक्कम गडी, पण उन्हाळ्या पावसाळ्या पुळी तीनही आता हात टेकले होते. नाही म्हणलं तरी आता ती काठाकाठानं खचत चालली होती आणि गाववाल्याईले तेच पाहिजे होतं. कारण गडी खचली का त्याईले पांढी माती भेटत होती. बापू गुरुजी आजकाल उदास वाटत होतं. त्याचं चित काहीच्यात लागत नव्हतं. त्याची पहिलेची उमेद जशी कणाकणानं खचत होती, पण ते तिले सावरत होते. गावाबद्दलची कळकळ त्याईले सतावत होती. वान नदीले आता गावाजवळच डोव पळला होता आणि तिच्या कराळीवरल्या वडाच्या पारंब्या आता भुईत धसत होत्या. मोकाट ढोराईले आता नदी कराळी सावली झाली होती आणि आधीमधी गावातले रिकामे पोट्टे खेळाले आले म्हणजे त्या वडाखाली बसत होते. त्याईच्या पारंब्याईले लमकत होते. बोर्डिंगातल्या पोराईचे गुरुजी भलेच लाळाचे होते. त्याईच्या शब्दाले सर्वच मान देत होते. त्याईच्या मताप्रमाणे वाघासाठी सर्वच धडपडत होते. गुरुजी त्याईले जीव लावत होते. त्यानं रोज रात्री गुरुजी त्याईले कंदिलाच्या उजिळात घेऊन बसत होते. झाकुल्यात आखीन काळजीनं उठत होते. अशातच गुरुजीचं पोरग बिमार पडलं. पण गुरुजीले त्याच्या परस बोर्डिंगातल्या पोरायचीच जादा काळजी. ते आपल्या बोर्डिंगातच झपत होते. एक दिवस आखीन लक्ष्मी तपली, अहो तुम्हाला पोरायची काही काळजी आहे का नाही? रोज त्याला इस्तवावानी ताप राहते आणि तसंच असेन तर आम्हाला घरवाल्याले मारून टाका आणि मग बसा शाहीतच जाऊन. मग मात्र गुरुजी पोराले अकोल्याले डॉक्टरच्या इकडे घेऊन गेले. त्या दिवशी सारं बोर्डिंगच भकासलं होतं. बोर्डिंगात कोणीच जेवलं नव्हतं. रातचे पाखरं मुके होतात तसे सारे पोरं गिपचिप झाले होतं. पण आता उशीर झालता. गुरुजीच्या पोराले अकोल्याले नेल्यानं काहीच पालट पडला नाही आणि पोराच्या मरणानं आखीन एक डाव गुरुजी हादरले होते. ओघळणाऱ्या डोळ्याईले सावरू पाहत होते. बोर्डिंगातले पोरं त्यानं आखीनच बेदरले होते. एकमेकाईच्या गयात गये घालू घालू ते लढत होते. अवकानी पाण्यानं गढीलेही जोडलं होतं आणि चौभोवताल ते खचत चालली होती. गुरुजीचे नोकरीहून दूर होयाचे दिस आता जोळ येत होते. बोर्डिंगातले पोरं 7वी पास होऊन बोर्डिंग सोडत होते. काही तर गुरुजीचं मास्तर म्हणून दुसऱ्या गावाले लावून दिलं होतं. पोरं पोटा पाण्याला लागले तरी गुरुजीले भुलले नव्हते. नाही निदान ते आखाळीले आपले नारळ घेऊन पाया लागाले येत होते. गुरुजी त्याची चौकशी करत होते आणि नव्या दमानं ते आपापल्या कामावर जात होते. जाता जाता गुरुजी तुम्ही आमच्या गावाला जरूर या असा आग्रह करत होते. गावात आता सळक येऊ घातली होती. पण लोकाईले वाटत होते, अरे आपल्याला कायले सळक पाहिजे, फालतूच गावची तिथली जमीन पळीत पडते, पीक आपण कायले बुडू द्यावावं आणि अशी कोणाला रोज गावाला जा लागते का? त्याच्यासाठी इथल्या मोठ्या जमिनीचा सत्यानाश करावं. फार झालं तर एखाद्या डाव माळेगावालेच जाच काम पळते आणि माळेगाव तर तसंही एका दुकडीतच येते. मग कायले आगीस पळावं. गावातल्या उचापत्याईच्या उचापती कारवाईनं येणारी सळक रुसली होती. लहान गाव असून बी
हायस्कूल होणार होतं, पण गावातल्या लोकांनाच पाहिजे नाही म्हणल्यावर ते दुसऱ्या गावाला भेटलं होतं. गावाले दवाखाना भेटूनही गावालेच तो पाहिजे नव्हता. गुरुजीचा चेहरा आता सदाच कावुरल्यावानी दिसत होता. त्याचं मन तीळ-तीळ दुखत होतं. असे कसे हे लोक कोणी काहीतरी सांगते आणि त्यावर हे भरोसा ठेवतात. त्याइले आपलं भलं करणारा कोण आहे आणि आपल्याला भडकवणारा कोण आहे हेही कसं कळत नसेल. हे उचापती लोकही कसे गुरफाटे त्याईच्या सदेपणाचाही हे फायदा घेतात. अशानं या लोकांचं कसं होईल? देशाच्या संवंतता नाही त्याईच्या पदरात काही पडणार नाही आणि मग आपण उभा जलम काय केलं? आपल्या पदरात काय पळलं? एकुलता एक पोरगा होता तोही गेला, पण जाऊ द्या त्याचं काही नाही. पण या लोकांचं कसं? अजूनही गावचे तेच हाल होते. गावात पावसाळ्यात गाटा पाण्यानं येणं जाणं बंद होतं. गावातले लोक अचानक बिमार पडले तर डॉक्टर भेटला नाही म्हणून दवाखान्या बिगर सोळत होते. 7वीच्या पुढे गावले पोर शिकतच नव्हते, कारण त्याइले तालुक्याले जावं लागत होतं. गावातली गडी आता दर पावसाळ्यात खचत होती आणि तशीही लोक इव्यानं खोदू खोदू सारोयाले तिची माती उकरून नेतच होते. अजूनही ते आपली झुजतच होती आणि वान नदी भरभरू वाहत होती. तिच्या कराळीवरल्या वडाच्या पारंब्या मातीत धसत होत्या आणि दुसऱ्या खोळासारख्या दिसत होत्या. गढी मात्र उन्हीपुरी खचली होती आणि वान नदी उन्हाळ्यात बारीक होत होती. तिच्या कराळीवरल्या वडाचेही उन्हाळ्यात पान झळत होते आणि उदासपण गावात तरंगत होतं. आता तर अजबच घडलं होतं. वान नदीच्या पाण्यानं आपलं पात्रच बदललं होतं. गारपिटीत उन्हाळ्या नसूनही कराळीवरल्या वडाचं पान गळून पडले होते. गावातली गडी तर आता पुरीच खचली होती. गावातले पोरं आता तालुक्याला शिकायला जाऊ लागले होते. अजूनही गाटा पाण्याचं गाव इतर गावापासून तुटत होताना गाव डॉक्टरची ते गावात हमेशाच बोंब होती आणि म्हणूनच गावात काही सोय नाही असं म्हणत नई पिढी गाव सोडून शहरात राहिले जात होते. गावात आता सोसायट्या आल्या होत्या. नई पिढी आता करती झाली होती. झेडपीत गावातले उमेदवार निवडून आला होता. त्यानंच गावचा रिपोर्ट वदर नेला होता. गावातलं दूध, गावातली भाजी, गावातले फळ आता शहरात जात होते. शहरातून भरभरू पैसा येत होता, पण मात्र चटणीवरल्या तेलाले तो पुरत नव्हता. गावातल्या जमिनीतला दाण्याचा पुरही आटला होता. आज गावाले साजऱ्या गावाचा मान भेटला होता. गावातली गडी खचू खचू तिच्या जागी मोठं पांढरं मैदान झालं होतं आणि त्याच मैदानात आजचा कार्यक्रम होणार होता. नई पिढी धावधाव करत होती. भोंगा वाजत होता. वळाचं सळई आता वायत चाललं होतं आणि दर उन्हाळ्यात वान नदी कोल्ही पळत होती. कार्यक्रमाची वेळ झाली म्हणून भोंगा सांगत होता आणि बापू गुरुजीचा जीव कासावीस झाला होता. गुरुजीनं कुळतं अंगात घातलं, डोक्यावर टोपी घातली आणि गळ्यातलं पाणी गिलासात ओतून ते घटघट पेले. त्याईले वाटलं त्यानं तरी आपली कोल्ही घाटी ओली होईल, पण नाही. जीव कासावीस होतच होता. घाटी कोल्ही पळतच होती. हाताची घडी त्याईनं पाठीमागं कुळत्यावर घातली आणि ते तसेच निघाले दूर वावराकडे. त्याईले कार्यक्रमापासून दूर जायचं होतं, पण आता पायच लटलट कापत होते. जीवही घाबरल्यावानी करत होता आणि घाटी कोल्ही पळत होती. पाऊल उचलत नव्हतं. उचललं का भोंड येत होती आणि डोळ्यापुढे अंधारी पसरत होती. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली गढी ही कथा आपल्या वाचकांना अंतर्मुख करते. बापू गुरुजींना गावाचा जो विकास साधायचा होता, विकास करायचा होता, पण काही लोकांनी तो होऊ दिला नाही. याचं अतोनात त्यांना दुःख होतं आणि ते कार्यक्रमाकडे वळत नाहीत. अशाच पद्धतीने आपण काही घटक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.